नमस्कार. उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की भूक थोडीशी मंदावतेच. त्यामध्ये काहीतरी चटपटीत खाण्याची तर इच्छा होतेच. तर असंच मस्त चटपटीत असं छान थालीपीठ आज आपण पाहणार आहोत. अगदी शरीराला थंडावा देणारं असं हे नाचणीपासून बनवलेलं थालीपीठ आहे. मल्टीग्रेन आट्यांपासून बनवलेलं आहे, त्यामुळं पौष्टिक आहे. लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत, तर लहान मुलांना नवीन काहीतरी द्यायचं तर असं हे तुम्ही थालीपीठही बनवून देऊ शकता. तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल, तुम्ही वेट लॉससाठी प्रयत्न करत असाल, तरीही हे थालीपीठ तुम्हाला अगदी उपयोगी पडेल. अगदी सोपी कृती आहे, झटपट बनणार आहे. चला तर मग वेळ न घालवता शरीराला थंडावा देणारं हे नाचणीचं पौष्टिक थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूयात. तर बाउलमध्ये इथे मी पाऊण वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही नाचणीपासून बनवलेलं पीठ घेऊ शकता किंवा बाजारात आता आयतं पीठही मिळतं, ते घेतलं तरीही चालेल. अर्धी वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर सगळ्या डाळींचं किंवा सगळ्या धान्यांपासून बनवलेलं हे पीठ आहे, त्यामुळे हे पौष्टिक आहे. तर आता हे सगळी पिठं आपण व्यवस्थित मोजून घेतलेले आहे. नाचणीचं पीठ थोडंसं जास्त घ्यायचं. आता इथे मी लसूण, जिरी आणि मिरचीचा छान असा ठेचा बनवून घेतलेला होता. मिरची मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, तर ती आपण यामध्ये घालणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत. आता या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. कोरड्याच आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मिरचीचा जो ठेचा आहे तो व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता थोडं थोडं पाणी घालून आपण काय करून घेणार आहोत, याचा एक घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. नाचणीचं पीठ भरपूर कॅल्शियमयुक्त असतं. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, भरपूर प्रोटीन असतं. यामध्ये भरपूर जास्त फायबर असल्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही जर वजन कंट्रोल करत असाल तर वजन कंट्रोल करण्यासाठी हे उपयोगी पडतं. उन्हाळ्यामध्ये शरीराला नाचणीचं पीठ थंडावा देतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणी खावी म्हणतात. तर त्यापासून आपण असं हे पौष्टिकही थालीपीठ बनवू शकतो. तर मी ते घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. आता हा गोळा आपण झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनटं असाच भिजायला ठेवणार आहोत. तर 10 ते 15 मिनिटांनंतर मी हा गोळा उघडून बघते. आता यामध्ये मी बारीक किसून घेतलेलं बीट आणि गाजर घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्याही घालू शकता. म्हणजे ढोबळी मिरची आवडत असेल तर ती घाला. लहान मुलं ज्या कोणत्या तुमच्या भाज्या खात नसतील ते घातल्या तरीही चालतील. थोडासा ओवा मी हातावरती असा चुरगळून टाकणार आहे. यामध्ये तुम्ही पालकची प्युरीही करून घालू शकता. त्यानीही अजून चव वाढते. यामध्ये थोडंसं मी पांढरं तीळ घातलेलं आहे. तिळामुळे आपल्या थालीपीठाला खूप छान टेक्स्चर येतं. आता आपण बीट आणि गाजर घातलं आहे, त्यामुळे थालीपीठाला आपल्या सुंदर असा रंग येणार आहे. तर आता हे बीट आणि गाजर आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. पीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. थालीपीठ थापून घ्यायचं आहे, त्यामुळे हे पीठ थोडंसं पातळ असेल तरीही चालेल. तर आता बघा सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. मिरची बारीक करतानाच मी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ वरून घातलेलं नाही आहे. तर आता आपलं पीठ तयार झालं आहे. आपण आता मस्त थालीपीठ थापून घेऊयात. तर पोळपाटावरती मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. आता एखादं कॉटनचं कापड किंवा रुमाल घ्यायचा आणि ते असं थोडंसं भिजवून घ्यायचं. हे व्यवस्थित आधी भिजवून घ्यायचं आणि यावरती आता जे आपण तयार केलेलं पीठ आहे त्याचा एक छोटासा असा गोळा घेणार आहोत. जेवढं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे त्या आकाराचा तुम्ही गोळा घ्यायचा आणि मस्त हाताला थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित असा हा गोळा छान थापून घ्यायचा. आपण भाकरी थापतो तसाच हा गोळा थापून घ्यायचा आहे. थोडंसं पातळसर पीठ असतं, त्यामुळे पटपट पुढे सरकतं. कडा थापून घ्यायच्या आणि जाडसर असं हे थालीपीठ ठेवायचं नाही. जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं. त्यामुळं ते छान क्रिस्पीसर होतं आणि चवीला अजूनच छान लागतं. तर छान बोटाने मी याच्या कडा दाबत दाबत हे थालीपीठ थापून घेतलं आहे. आता याला मधून असे थोडेसे होल करून घ्यायचे. यामुळे काय होतं, थालीपीठ आपलं पटकन भाजलं जातं. तर आता छान मी इकडे तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा छान गरम झालेला आहे. तर यावरती थोडंसं आपण तेल सोडून घेणार आहोत. तेल सोडल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रुमाल उचलून घ्यायचा आणि हा डायरेक्टली तव्यावरती असा पालथा करायचा. थोडासा प्रेस करून घ्यायचा, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. त्यामुळे काय होतं, थालीपीठ आपल्या कॉटनच्या रुमालापासून व्यवस्थित सुटतं. तर मस्त असं हे थालीपीठ आपण तव्यावरती टाकलं आहे. कडेने थोडंसं तेल टाकायचं आणि एखाद मिनिटभरच आपण यावरती झाकण ठेवून याला वाफलून घेणार आहोत. त्यामुळे थालीपीठ एका साईडने व्यवस्थित भाजलं जातं.
1 मिनिटाने गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण काढून हे थालीपीठ आपण असं पलटी करून घेणार आहोत. तर मस्त एका साईडने छान क्रिस्पीसर भाजलं गेलेलं आहे. दुसऱ्या साईडनेही तेल टाकून मस्त थालीपीठ असं क्रिस्पीसर भाजून घ्यायचं. आता आपण हे कॉटनच्या फडक्यावरती थालीपीठ थापून घेतलेलं होतं. याऐवजी तुम्ही डायरेक्टली तव्यामध्येही हे थालीपीठ थापून घेऊ शकता. पण तव्यातलं जे थालीपीठ आहे ते थोडंसं जाडसर होतं, त्यामुळे आपण फडक्यावरती थापून घेतलं आहे. मस्त थालीपीठ आपलं क्रिस्पीसर भाजलं गेलेलं आहे. छान असं गरमागरम थालीपीठ तयार झालेलं आहे. तर मस्त हे थालीपीठ गरम असतानाच यावरती मस्त तूप किंवा लोणी टाकायचं, बटरही टाकू शकता. तर छान असं हे गरमागरम थालीपीठ तयार आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता. लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही थोडंसं टोमॅटो केचप दिलं की थालीपीठ ते आवडीनं खातात. तर पौष्टिक असं भरपूर धान्यांपासून बनलेलं हे थालीपीठ तुम्हीही घरच्या घरी अगदी नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी गरमागरम बनवू शकता. नक्की हे थालीपीठ बनवून पहा. कसं झालेलं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू मस्त अशीच एक झटपट बनणारी चविष्ट अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.